तर चैत्र शुद्ध गुढी पाडव्याला सीतामाईची पूजा कशी करावी हे पंचांग मध्ये दिलेलं आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी एक विदभर शेतात खड्डा खोदून आपण केलेले पक्वान्न, आपण जे काय भोजन त्या दिवशी गोडधड करतो ते आपण सीतामाईच्या स्मरणानं त्या खड्ड्यात नैवेद्य दाखवून ते पुरून टाकावं, म्हणजे ते सीतामाईला मिळतं। सीता म्हणजे शेती, तिचा एक आशीर्वाद मिळतो। तर अशा पद्धतीत शेतकऱ्यांसाठी परिसरात असलेली जी सेंद्रिय दैवत आहे, क्षेत्रपाल म्हणवणारी दैवत आहे, त्यांचा प्रति महिन्याला आमचे सर्व शेतकरी लोक त्यांचा सन्मान करतात। भारतातले, महाराष्ट्रातले त्यांना त्या शेतातली भाकरी, त्या धान्याची भाकरी, कांदा, चटणी, नारळ आदबीनं त्या ठिकाणी पोचवतात, त्या दैवतांचा आशीर्वाद मिळवतात। मग त्या ठिकाणी महिषासूर असेल, बाहुलया असतील, झोटिंग, वेताळ असेल, अन्य दैवत असतील, हिंदूंचं अन्य धर्माची दैवत असतील, त्यांना वरील प्रमाणे दर महिन्याच्या अमावस्येला आमचा सर्व शेतकरी वर्ग प्रामुख्यानं न विसरता हा नैवेद्य पोच करत असतो। म्हणजे कळत न कळत जे तुम्ही वर्तमानपत्रात ऐकता की 2 पायाचं 4 पायाचं जे बलिदान देण्याची प्रथा सरकारकडून जी बंद होत नाही, तो आमचा शेतकरी बंद करतो। कारण वरील दैवताला 2 पायाची हत्या प्राण्यांची करून त्या प्रथा ऐवजी या प्रथेनं जर आपण गेलात तर आपल्याला निश्चितपणे एका कामात 2 कामं होते। तर अशा पद्धतीनं अनिष्ट रूढी चालीरीती सोप्या पद्धतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारा हा मार्ग आहे आणि म्हणून आपण कृपया या मार्गाचा विस्तृतपणे अभ्यास करावा।